नमस्कार आणि वेलकम बॅक। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की थकवा न येता कमीत कमी वेळेमध्ये आपण कशा प्रकारे किचनचं डीप क्लीनिंग करू शकतो। कारण किचनचं डीप क्लीनिंग करायचं म्हटलं ना ते खूप चॅलेंजिंग टास्क वाटतं। कारण किचनमधली प्रत्येक जागा, प्रत्येक कॅबिनेट्स आणि सगळी भांडी आपल्याला आवरावी लागतात। त्यामुळे किचनचं डीप क्लीनिंग कंटाळवाणं वाटतं आणि ते काम करण्यासाठी आपला अख्खा दिवस जातो आणि खूप थकवाही येतो। तर हे काम सोपं करण्यासाठी आपल्याला याला पार्ट्समध्ये डिवाइड करायचं आहे आणि फक्त आपल्याला 2 तास द्यायचे आहेत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या किचनचं क्लीनिंग एकाच दिवशी सगळं न करता आपल्याला पार्ट्समध्ये डिवाइड करायचं आहे। म्हणजे आपल्याला रोज थोडं थोडं किचनचं क्लीनिंग करायचं आहे। त्यासाठी आपल्याला फक्त 1.5 ते 2 तास द्यायचं आहे। तर सर्वात प्रथम इथे तुम्ही पाहू शकता मी वरची बाजू क्लीन करून घेत आहे। कोणत्याही जागेची किंवा कोणत्याही रूमची जेव्हा आपल्याला क्लीनिंग करायची असेल ना तर आधी वरची बाजू आपल्याला क्लीन करायचं आहे आणि नंतर आपण खालची बाजू क्लीन करत जायचं आहे। स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रॉपर क्लीनिंग करायचं आहे। आणि इथे वरच्या कॅबिनेट्समध्ये मी पेपर अंथरले होते तर त्यामुळे क्लीनिंग करण्यासाठी थोडंफार सोपं होतं। कारण जी धूळ बसलेली आहे पेपरवरती, पेपर फक्त आपल्याला तो काढून फेकून द्यायचा आहे आणि तिथली जागा मी फक्त पुसून घेतलेली आहे। माझे हे वरती सगळे क्लोज कॅबिनेट आहेत। जर तुमचे असे काही कॅबिनेट्स नसतील आणि वरची बाजू सगळी ओपन असेल तर तिथेही जर तुम्ही पेपर अंथरत असाल किंवा गोणी बॅग तुम्ही अंथरू शकता किंवा काही प्लास्टिक अंथरू शकतात। तर असं काही अंथरून ठेवलं ना तर पुढच्या वेळेस क्लीनिंग करताना आपल्याला थोडंफार सोपं पडतं। तर पहिल्या दिवशी सगळी वरची बाजू आणि सगळे वरचे कॅबिनेट्स क्लीन करून झाल्यानंतर जे खालचे कॅबिनेट्स आहेत मी त्याला क्लीन करणार आहे। तर हे जे उजवीकडचे कॅबिनेट्स आहे आधी मी त्याला क्लीन करून घेणार आहे। तर इथे सर्वात प्रथम मी हा मोठा कॅबिनेट क्लीन करून घेणार आहे। तिथे थोडं जरा जास्त सामान असल्यामुळे मी त्याला क्लीन करणार आहे। तर त्यासाठी सगळे डब्बे इथले मी काढून घेतलेलं आहे, सगळं सामान काढून घेतलेलं आहे आणि एका सुक्या कपड्याने इथली जाळी किंवा जो कचरा जमा झालेला आहे त्याला मी क्लीन करून घेत आहे। आणि इथली सगळी जाळी काढून झाल्यानंतर मी इथे लिक्विड स्प्रे करून त्याला पुसून घेणार आहे। या लिक्विडमध्ये मी फक्त पाणी, विनेगर आणि थोडंसं डिशवॉशिंग लिक्विड घेतलेलं आहे। तेच इथे स्प्रे करून घेतलेलं आहे आणि एका कपड्याने इथे या सगळ्या कॅबिनेटला मी पुसून घेत आहे। आणि जिथे कुठे मला तेलकट डाग वाटत आहेत तिथे मी स्क्रब करून घेतलेलं आहे आणि त्याला पुसून घेतलेलं आहे। आता कॅबिनेटमधलं जर सामान आपण ऑलरेडी क्लीन करून ठेवलेलं असेल तर डीप क्लिनिंगच्या वेळेस हे फक्त आपण पुसून ठेवलं तरीसुद्धा चालेल। तर इथे मी डब्बे ऑलरेडी क्लीन केले होते तर त्याला फक्त मी आता पुसून घेत आहे। आणि ही सगळी काचेची भांडी जास्त वापरत नसल्यामुळे याला मी धुवून घेणार आहे। आता ही भांडी सुकेपर्यंत हा जो दुसरा कॅबिनेट आहे तो मी क्लीन करू शकते। म्हणजे आपल्याला हे चेक करायचं आहे की एक काम होईपर्यंत जर आपल्याला वेळ लागणार असेल तर त्याच टायमिंगमध्ये आपण दुसरं काम कशा प्रकारे करू शकतो। जर या डीप क्लिनिंगला आपल्याला रोजचे 2 तासही द्यायला जमत नसेल, म्हणजे आपल्याकडे वेळ जर कमी असेल, आपल्याला इतर काही कामं असतील तर या क्लिनिंग प्रोसेसलाही आपण आणखीन छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड करू शकतो। म्हणजे रोजचा फक्त आपण एक कॅबिनेट क्लीन करू शकतो किंवा एक ट्रॉली ड्रॉवर क्लीन करू शकतो किंवा एक दिवस फक्त आपण कॅबिनेटच्या आतलं सामान क्लीन करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी कॅबिनेट क्लीन करू शकतो। अशा प्रकारे छोट्या छोट्या पार्ट्समध्ये जर आपण आपलं काम डिवाइड केलं तर आपली क्लीनिंग प्रोसेस ही सोपी होईल आणि आपला वेळही वाचेल। आता हे कॅबिनेट क्लीन करेपर्यंत सगळी काचेची भांडी सुकलेली आहेत तर त्यालाही मी पुसून घेणार आहे आणि जो आधीचा कॅबिनेट आहे तो सगळा लावून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपण एक एक कॅबिनेट आवरला ना तर आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन वाटतं की आपलं एक एक काम कंप्लीट होत आहे आणि पुढचं काम करण्यासाठी थोडाफार आपल्याला उत्साह येतो। आता या दुसऱ्या कॅबिनेटमधले ही सगळे बास्केट आणि त्यातली भांडी सगळी स्वच्छ करून घेतली, सुकवून वगैरे घेतलं आणि आता या कॅबिनेटलाही आपण लावून घ्यायचं आहे। त्यानंतर बाकीचे उरलेली जी 2 छोटे छोटे कॅबिनेट्स आहे त्यालाही लगेच मी क्लीन करून घेणार आहे।
हे उरलेले कॅबिनेट्स छोटे असल्यामुळे याचं क्लिनिंग पटकन झालं, कारण आधीचा जो मोठा कॅबिनेट होता तो ऑलरेडी आपण क्लीन करून घेतला होता, म्हणजे मोठं काम आपण ऑलरेडी कंप्लीट केलं होतं. तर मोठं काम जर आपण आधी करून घेतलं ना, तर उरलेली छोटी कामं किंवा असे छोटे कॅबिनेट्स आपल्याला क्लीन करायचे असेल ना, तेही पटापट होऊन जातात. आता हे वरचे सगळे कॅबिनेट्स क्लीन करून झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मात्र मी हे सगळे खालचे कॅबिनेट्स आवरून घेणार आहे. आणि या कॅबिनेट्स बरोबरच जो सिंक एरिया आहे, सिंक एरियाच्या खाली जो कॅबिनेट आहे तो कॅबिनेटही मी क्लीन करून घेणार आहे. कारण हे सगळे जे कॅबिनेट्स आहेत हे ओपन कॅबिनेट्स आहेत, म्हणजे याच्यामध्ये ट्रॉली वगैरे नाही आहे. तर हे क्लीन करण्यासाठी आपल्याला जरा कमी वेळ जातो ॲज कम्पेअर्ड टू ट्रॉली ड्रॉवर्स जर असतील तर अशा प्रकारे ना काही वेळेस आपल्याला विचारपूर्वक ही काम करायचं आहे. म्हणजे एखादं काम आपलं जर थोडंफार सोपं असेल आणि त्याच्यामध्ये आपला वेळ वाचत असेल तर त्याच्यामध्ये आणखीन एखादं काम आपण ॲड ऑन करू शकतो. म्हणजे हे सगळे कॅबिनेट्स तुम्ही पाहू शकता, इथे कोणतीही ट्रॉली नसल्यामुळे हे आपल्याला क्लिनिंग करण्यासाठी थोडंफार सोपं जातं आणि जे ट्रॉली आहेत ते क्लिनिंग करण्यासाठी जरा जास्त वेळ जातो. तर दुसऱ्या बाजूचे जे कॅबिनेट्स आहेत तिथे ट्रॉली ड्रॉवर्स आहेत, तर तिथे माझा वेळ दुसऱ्या दिवशी जाणार आहे. त्यामुळे मी तिथलं थोडंफार काम याच्यामध्ये ॲड ऑन केलेलं आहे आणि आजच्या दिवशीच ते एक सिंकच्या खालचं जे कॅबिनेट्स आहेत त्यालाही मी क्लीन करून घेणार आहे. आता हे कॅबिनेट क्लीन करून झाल्यानंतर इथे जे सगळे डब्बे ठेवलेले होते त्या डब्यांना मी पुसून घेणार आहे आणि पुन्हा त्याच्या जागेवरती ठेवून देणार आहे. हे डब्बे जसे रिकामे होतात त्याच वेळेस मी याला घासून घेत असते, म्हणून याला पुन्हा घासण्याची गरज नाही आहे, म्हणून आता फक्त मी याला पुसून घेत आहे. तर अशाच प्रकारे बाकीचे दोन्हीही कॅबिनेट्स मी क्लीन करून घेतलेले आहेत आणि तिथल्या वस्तू थोड्याशा शफल करायच्या होत्या त्याही करून घेतल्या. कारण हीच वेळ असते ज्यावेळेस आपण क्लिनिंग करू शकू एखादी जागा आणि तिथली वस्तू जर आपल्याला चेंज करायची असेल तर तेव्हा आपण ती चेंज करून घेऊ शकतो. आता किचनमधल्या एका बाजूचे कॅबिनेट सगळे क्लीन करून झालेले आहेत आणि आता दुसऱ्या बाजूचे जे सगळे कॅबिनेट्स आहेत ते कॅबिनेट मी क्लीन करून घेणार आहे. तर चौथ्या दिवशी हे सगळे वरचे कॅबिनेट्स मी क्लीन करत आहे आणि सुरुवात मी पुन्हा एका मोठ्या कॅबिनेटपासून केलेली आहे. आता हा कॅबिनेट जरी थोडाफार मोठा असेल तरीसुद्धा याच्यामध्ये खूप जास्त असं सामान नव्हतं आणि याच्यामध्ये जे डब्बे ठेवलेले होते ते डब्बे जरा घासण्याची गरज होती. त्यामुळे मी आदल्या दिवशी सगळ्या डब्यांना घासून त्याच्यामध्ये रिफिलिंग करून ठेवलं होतं. कारण आदल्या दिवशी आपला थोडाफार वेळ आणखीन वाचला होता, म्हणून तो वेळ आपण इकडे युटिलाइज केलेला आहे आणि इथे हा कॅबिनेट स्वच्छ केल्यानंतर लगेच हे डब्बे ठेवून दिलेले आहेत. आता या किचनच्या डीप क्लिनिंगच्या वेळेसच ना आपल्याला एखादं सामान जर डिस्कार्ड करायचं असेल किंवा एखाद्या सामानाची जागा बदलायची असेल तर ते काम हे ना आपण याच वेळी करून घ्यायचं. या कॅबिनेटनंतर मी फिल्टरचा कॅबिनेटही क्लीन करून घेतला आहे आणि फिल्टरची वरची बाजूही क्लीन करून घेतलेली आहे. आणि यावेळेस ना मी फिल्टरच्या वरती एक कपडा अंथरून घेणार आहे, जेणेकरून फिल्टरची वरची जागा जास्त खराब होणार नाही आणि पुढच्या वेळेस मला क्लिनिंग करण्यासाठी थोडंफार सोपं होईल. आता पाचव्या दिवशी ना हे सगळे जे उरलेले ट्रॉली ड्रॉवर्स आहेत त्याला मी क्लीन करून घेणार आहे आणि ज्या काही ट्रॉली ड्रॉवरमध्ये मी असे मॅट्स अंथरले होते त्या मॅट्सलाही क्लीन करून घेणार आहे. इथे बघा मी वरच्या ड्रॉवरपासूनच याची क्लिनिंग चालू केलेली आहे आणि याच्या खालचा जो ड्रॉवर आहे त्याची भांडी मी बाहेर काढलेली नाही आहेत, कारण ती भांडीही मी स्वच्छ करून घेणार आहे. पण जर तुम्हाला ती भांडी क्लीन करायची नसतील, म्हणजे त्याचवेळी भांडी आवरायची नसतील, तर तेवढ्यापुरतं तुम्ही त्याच्यावरती एखादा कपडा अंथरू शकता, जेणेकरून ती भांडी खराब होणार नाही. आणि आता याच वेळेस ना या ट्रॉलीचे जे साईडचे चॅनल्स असतात त्यालाही आपण ऑइलिंग करून घ्यायचं आहे. एखाद्या छोट्याशा कपड्याने तुम्ही ऑइलिंग करून घेऊ शकता किंवा ब्रशचाही वापर करू शकता. आता इथे ड्रॉवरच्या जाळीला मी फक्त पुसून घेत आहे, कारण या ड्रॉवरमध्ये आपण मॅट अंथरल्यामुळे ही जाळी खूप जास्त खराब नाही झाली आहे, म्हणून त्याला फक्त पुसून घेत आहे. पण जी जाळीमध्ये मी मॅट अंथरत नाही आणि ती जर जास्त खराब झालेली असेल तर त्याला मी घासून घेते आणि त्यानंतर सुकवूनच ड्रॉवरमध्ये लावून घेते.
आता वरचे दोन्हीही ड्रॉवर क्लीन करून झाल्यानंतर जेव्हा मला खालचा शेवटचा ड्रॉवर क्लीन करायचा आहे त्यावेळेस त्याच्या खालची जी लादी आहे तिथे खूप धूळ बसलेली असते, म्हणून त्याला मी आधी ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे. कारण जर मी तिथे झटकलं तर तिथली धूळ पुन्हा वरती उडू शकते, म्हणून मी ओल्या कपड्याने याला पुसून घेणार आहे. तर अशा प्रकारे माझ्या किचनचं डीप क्लिनिंग मी एका दिवसामध्ये न करता त्याला पार्ट्समध्ये डिवाईड करून 5 दिवसामध्ये कंप्लीट केलेलं आहे. हां, पण पहिल्या दिवशी थोडाफार आपल्याला एक्स्ट्रा टाईम जातो, कारण वरची सगळी क्लिनिंग केल्यानंतर त्याची जी खाली धूळ पडते तीही आपल्याला क्लीन करायची असते. म्हणजे किचन ओटा आपल्याला थोडासा साफ करून घ्यायचा असतो. त्यानंतर खालची जी फरशी असते तीही एकदा आपण क्लीन करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बाकीच्या दिवसांमध्ये छोट्या छोट्या पार्ट्समध्ये आपण आपलं क्लिनिंग प्रोसेस डिवाईड करू शकतो. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल आणि आपल्या चॅनलवरती आणखीन ही क्लिनिंग रिलेटेड व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत, तेही जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्याचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या.